कन्स्ट्रक्शन्स कोणाकोणाचे सगळ्यांना झोपवलं गेलंय. आम्ही म्हटलं की दादा आम्हाला पण एखादा प्रोजेक्ट दे, आम्हाला पण काहीतरी करू देतो रे देतो रे. आजपर्यंत काही दिलं का त्यांनी? नाही आहे. पण गावातला शिवसेनेचा उमेदवार आहे आणि त्याला मी मत टाकणार आहे. तुम्ही टाकणार आहात का? किरण म्हात्रेंसारखा चांगला मनुष्य तुम्ही शोधून दाखवा. आज घरात कोणाच्याही गावामध्ये कुठलंही दुखलं खुपलं असू दे, सगळ्यात पहिला पोचणारा माणूस किरण म्हात्रे असतो. मग तिथे जो उमेदवार फॉर्म माघार घ्यायच्या दिवशी घरात लपून बसला होता आणि फोन बंद करून बसला होता हे सगळ्यांनाच माहिती आहे. काही लपून ठेवायची गरज नाही. ट्रक आहेत, ज्यांचे डंपर आहेत, ज्यांचे टँकर आहेत, हे भूमिपुत्र एकवटलेले आहेत का? पाणी भरलं बिर्याणी वाटायला जातं. कोकणात गाड्या सोडायच्या आहेत, गाड्या सोडायला जातं. छटपूजा आहे, छटपूजा करायला जातं. भूमिपुत्रांसाठी काय करतं? कोणाला आहे कॉन्ट्रॅक्ट? कोणाकडे आहे? जिथे गाड्या कोण टाकणार, तिथे सिमेंट कोण टाकणार? कोणाला तरी एकालाच जाते ना. दादा म्हणून मी त्यांना खूप रिस्पेक्ट देतो, पण माझी उमेदवार म्हणून त्यांच्याकडनं खूप निराशा झालेली आहे. आणि गोपीकिशन बाबांनी स्वतः शिट्टीच्या विरोधात, जेव्हा प्रभाकर म्हात्रे त्यांचे उमेदवार होते शिट्टीचे, आम्ही स्वतः बाबांचा प्रचार केला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या. म्हणजे पाहिजे होतं. गावातले पहिले पुढारीच माझे आजोबा आहेत म्हटल्यानंतर आम्ही कुठे असायला पाहिजे? हो, उलट ती जी शाळा माझ्या आजोबांनी हे केली आहे तिथलं पण नाव आता हळूहळू पुसायचं काम सुरू आहे. आपल्या कॉलनीमध्ये येतात, कॉलनीमध्ये आल्यानंतर मस्जिदमध्ये जातात आणि मस्जिदमध्ये जाऊन सांगतात ही इल्लीगल मस्जिद आम्ही लीगल करून दाखवू. तरुणांना पोलीस धरपकड करून घेऊन गेले आणि त्यांना तुरुंगात टाकलं. त्यावेळेला मग आमच्या गावचे नेते, नगरसेवक, सभापती होते. तुम्ही का नाही सोडवलं होतं त्यांना? गावातली शेकडो मुलं नगरपालिकेमध्ये काम करतात, अजून परमनंट नाही झाली. काही गिने चुने हाताच्या बोटावर मोजण्या इतके, ते पण ह्यांच्या घरातलेच, तेच फक्त परमनंट झालेत. बाकीचे का परमनंट होत नाहीत? जेव्हापासून आमचे नेते हे राजकारणात नव्हते तेव्हापासून धरेंद्र राजकारणात आहे. 2000 सफाई कामगार, नगरपालिकेत काम करणारी मुलं आहेत, ही सगळी धरेंद्रच्या टचमध्ये रोजची असतात. जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब, चॅनल पार्टनर विशाल म्हात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत जुचंद्र गावचे रहिवासी, आपण त्यांना भूमिपुत्र म्हणूया. इथले विभाग क्रमांक 27 मध्ये जुचंद्र गाव येतो आणि त्यामधील जयेश म्हात्रे, माननीय श्री जयेश म्हात्रे आमच्यासोबत आहेत. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर, आज अचानक किंवा 2 दिवस राहिलेले आहेत वोटिंगसाठी आणि तुमचा एक कॉल येतो मला आणि असं तुम्ही म्हणता की जुचंद्र गावामध्ये तुम्ही जे भूमिपुत्र तुम्ही आहात आणि मला माझं मत हे जुचंद्र गावातील भूमिपुत्रांसमोर मांडायचं आहे आणि ते मत मांडताना तुम्ही कोणकोणत्या मुद्द्यांना हात घालणार आहात हा महत्त्वाचा पार्ट असेलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही ज्यावेळी कोणतेही मुद्दे मांडाल त्यावेळी आम्ही त्यावरती काउंटर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एक तुम्हाला क्वेश्चन करण्याचा प्रयत्न करू, हे का आणि ह्या का, कशा पद्धतीने तुम्ही का बोलला त्या गोष्टी. तर तिसरा पार्ट असा येतो की ज्यावेळी तुम्ही इथे आलात आणि म्हणजे 2 दिवस अवघे आहेत, जसं निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आलात आणि ते इथे काय वाटलं तुम्हाला यावं, की 2 दिवसच राहिले आहेत आणि एवढे दिवस 15 दिवस तुम्ही घालवलात आणि आताच यावं असं का वाटलं तुम्हाला? अमोल साहेब नमस्कार आणि सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव जयेश विवेकानंद म्हात्रे, जुचंद्रलाच राहतो आणि जुचंद्रचे सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री गोपीनाथ कृष्ण म्हात्रे उर्फ म्हात्रे बाबा यांचा मी नातू. या म्हात्रे बाबांनीच आपल्या जुचंद्र गावामध्ये गाणीच्या तलावावरनं पाण्याची पहिली लाईन आणली. या म्हात्रे बाबांनीच या जुचंद्र गावामध्ये रयत शिक्षण संस्थेचं बीज खुलवलं आणि कर्मवीर भाऊराव पाटील नावाची शाळा आज उभी राहिली. म्हात्रे बाबा आणि त्यांच्या मिठागर कामगार संघटना ह्यांच्या श्रमदानानेच गावातील सर्व कामे होत होती. गावचं वातावरण हे खरोखर समाजकारणाच्या दृष्टीने होतं. पण सध्या जे आम्ही बघतोय मूल साहेब, समाजकारण राहिलं बाजूला आणि राजकारण एवढं तापलेलं आहे की माणसाला स्वतःची मतं देण्याचा तरी अधिकार आहे की नाही आहे असा प्रश्न मला पडायला लागला आहे. ह्या निवडणुकीमध्ये माझ्या लहानपणापासूनचा मित्र उभा आहे आणि त्याच्यावरनं आता माझी मैत्री आहे. माझी मैत्री ही गेल्या 30 वर्षापासूनची आहे. मी माझ्या मित्राला जर सपोर्ट करायला, अर्थात मी त्याच्या प्रचार सभेलाही कुठे फिरलेलो नाही, पण सगळ्यांना माहिती आहे की हा माझा मित्र आहे आणि त्या एका गोष्टीवरनं गावातून मला जे काही प्रतिक्रिया येतात
त्या मात्र खरोखर हास्यास्पद. म्हणजे तुमच्यावरती टीका केली टीकाच केली जाते, अगदी टीकाच केली जाते. म्हणजे त्यांना जसं काय आम्हाला गावद्रोही असंच ठरवून ठेवलेलं आहे, जेणेकरून मला असं वाटलं की आज मला हे बोललं पाहिजे, माझंही मत मला मांडलं पाहिजे. ही लोकशाही आहे, सार्वभौम लोकशाही आहे. संविधानाने मला अधिकार दिलेत, एक मतदानाचा अधिकार दिलाय आणि आणि एक स्वातंत्र्याचं माझं मतस्वातंत्र्याचं पण आहे. मी माझं मतस्वातंत्र्य ठेवू शकतो ना, त्याच्यासाठी मी कुठेही कोणासाठी झुकू नाही शकत. बरं, मी आजपर्यंत कधी कोणाबद्दल वाईटही बोलत नाही. तुम्हीही आत्तापर्यंत बघितलं असेल, मीच काय आमच्या संपूर्ण कुटुंबियामध्ये, संपूर्ण घराण्यामध्ये आम्ही कधीच राजकारणामध्ये सक्रिय नाही. आम्ही मात्र सपोर्ट सगळ्यांना करतो. जे गावाच्या भल्यासाठी असेल त्या सगळ्या बाबतीत आमचा सपोर्ट असतो. पण आता समीकरणच बदललेत, इक्वेशन अशी बदललेली आहेत की तुम्ही आमचे आहात की नाहीत असे जेव्हा प्रश्नचिन्ह घेऊन आमच्यापुढे यायला लागले, मग आता आम्ही काय उत्तरं द्यायची? गाववाला आणि गाववाला नाही किंवा बाहेरचा हा वाद इतका विकोपाला गेला की जो गाववाल्याला सपोर्ट करत नाही तो बाहेरचा. बरं, त्यांचं असं म्हणणं आहे की गावामधला जो उमेदवार आहे त्यांनाच सपोर्ट करा. काय गावामधला उमेदवार आहे त्यांनाच सपोर्ट करा. ठीक आहे, मी तेही मानतो. आज गावामधले जे उमेदवार आहेत ते पण माझ्यासाठी खूप वंदनीय आहेत. ते जेव्हा ट्युशन क्लास चालवायचे त्यावेळेचा मी त्यांचा स्टुडंट, त्यांचा तर सगळ्यात लाडका स्टुडंट मी आहे. ते आजही त्यांनी मागच्या निवडणुकीच्या वेळेला पण सांगितलेलं की माझा सगळ्यात आवडता जर स्टुडंट कोण असेल तर तो जयेश, म्हणजे एवढ्या वर्षानंतर सुद्धा. आता मी त्यांच्याबद्दल तरी मी डायरेक्ट कसं काय वाईट बोलणं. त्यामुळे मला व्यक्ती म्हणून, शिक्षक म्हणून, माझे दादा म्हणून त्यांचा खूप अभिमान आहे आणि त्यांना मी मानतो. पण मला उमेदवार म्हणून त्यांच्याकडनं मात्र माझं काय म्हणतात त्याला निराशा झालेली. कारण गेल्या 5 आणि वाढीव 5 अशा 10 वर्षात दादाच आहेत ना आमचे. मग ह्या दादांनी आम्हाला किती बघितलं असा मलाही प्रश्न पडतो. गाववाले म्हणून तुम्ही जर आज मला बोलता की नाही तरी पण तुम्ही गाववाल्यांनाच सपोर्ट केला पाहिजे, असं होत नाही हो साहेब. आता हा मुद्दा मी तुमच्याकडे का घेऊन आलो त्याचंही कारण सांगतो. मागची जी निवडणूक होती, विधानसभा निवडणूक, या विधानसभा निवडणुकीला आमचे समाजातील नेते श्री विजयशेठ पाटील हे स्वतः उभे राहिले. बरोबर. विजयशेठ पाटील यांच्यासोबत आमचा घरोबा आहे. ओके, त्यांचा प्रचार माझ्या वडिलांसकट आमच्या संपूर्ण घराने केला आणि त्यांचा प्रचार आम्ही करतो म्हणून जे आज मला बोलणारे आहेत त्यांनी मागच्या वेळेला बोललं होतं. काय आहे मला म्हणायचं की त्यावेळेला तुम्ही मग गाववाल्यांना का नाही सपोर्ट केलात? त्यावेळेला तुम्ही तुमच्या नेत्यांचा सपोर्ट करत होतात आणि आज तुम्हाला सरळ म्हणणं आहे की त्यावेळी तुम्ही माननीय विजय शेट्टी यांना सपोर्ट केला पाहिजे होता, असं त्यावेळेला करायला पाहिजे होता ना. मग मी बोलू शकतो, मग तुम्ही मला हा प्रश्न विचारू शकता. त्यावेळेला तुम्ही विजय शेट्टींना नाही केलात आणि इनफॅक्ट त्यावेळेला त्याच्यानंतर खरं सांगायचं तर आमच्या घराला थोडंसं वाळीतच टाकल्यानी. आज माझे काका का दुसऱ्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरतायत गावागावात, घराघरात का फिरतायत? कारण त्या निवडणुकीपासून तुम्ही आमच्या घराला वेगळंच केलं, आम्हाला कोणीही पकडलं नाही, गृहीत धरलं. आज तुमची इक्वेशन अशी बदललेत की पुन्हा त्यांचं घर आणि हे सगळे एकत्र आले. म्हणजे नेते ज्यांचा आम्ही सपोर्ट केला गाववाले म्हणून ते आता परत तुमच्या मांडी लावून बसलेत. विजय शेठ आणि आता ते बहुजन विकास आघाडी तुम्ही आता दोघे एकत्र बसलात. पण याच्यामध्ये काय होतं, नेते एकत्र आले, आमच्यासारखे कार्यकर्ते बसले ना, वाईट आम्ही झालो आणि आम्हीच राहतोय. मला सगळ्यांना हा एक प्रश्न विचारायचा आहे. नेते मंडळी पक्ष बदल करू शकतात. नेते मंडळींना वाटलं की ह्या पक्षाचा विचार घ्यावा त्यांनी तो घ्यावा, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी मात्र बदलू नये. त्यांना कार्यकर्ता हा नेहमी निष्ठावानच का लागतो? नाही, इव्हन हे असं महाराष्ट्राची स्थिती आहे किंवा देशाची स्थिती आहे की कार्यकर्ता हा निष्ठावान हवा. हा, कार्यकर्ता हा निष्ठावान का? बाकी नेते चेंज करू शकतात. बरं, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे आता मागच्या 10-15 वर्षात की ज्यांच्या सोबत निवडणूक लढवली गेली अपोजिशनमध्ये तेच नंतर युती करून एकत्र बसतात. उद्या तुमचाही भरोसा काय? मग तुम्ही आत्ता आम्हाला का दूषणं देताय?
मला असं म्हणायचं असं सरळ सरळ दिसून येतं की तुमच्या मनाला एक खूप ठेच लागली आहे की एखादी व्यक्ती किंवा एखादे गावातील किंवा भूमिपुत्र तुम्हाला जेव्हा बोलतात नाही की तुम्ही जे मत दुसऱ्याला किंवा ज्या व्यक्ती, आता सरळ सरळ नावच घेऊया आपण, तुम्ही नरेंद्र कुलकर्णी यांचंच नाव घेताय की नरेंद्र कुलकर्णी यांना तुम्ही सपोर्ट करताय, याचा द्वेष म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं किंवा 100% तुमच्यावरती बघितलं टीका केली जाते, असं सरळ सरळ 100% बघितलं जातं, 100% टीकाही केली जाते. बरं, मला त्यांना सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा, जे जे मला गावातले हे सांगतायत की तू गाववाल्याच्या विरुद्ध आहेस, मी कोणाच्या विरुद्ध नाही, मी माझं मत नोंदवू शकतो, मी कोणाचा प्रचार अगेन्स्टमध्ये करत नाही, पण मला त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे जे मला प्रश्न विचारत आहेत. ओके, इव्हन कार्यकर्त्यांनाच तुम्हाला प्रश्न मला विचारायचे आहेत. कार्यकर्त्यांनाच विचारायचे आहेत. कारण काय असतं साहेब, चायसे किटलीच जास्त गरम असते. आमचा दादा काही बोलणार नाही, पण दादाचे कार्यकर्ते तुम्ही युवा दादा नेते- म्हणता, त्यांना मान सन्मान तुमच्या नजरेमध्ये त्यांना खूप आहे, खूपच. परंतु फक्त तुम्ही नाराज या गोष्टीसाठी आहात की ज्या गोष्टी ज्या 10 वर्षामध्ये किंवा 15 वर्षामध्ये ज्या तुमच्या बरोबर झाल्या पाहिजे होत्या, तुम्हाला जी वागणूक दिली पाहिजे होती त्या पद्धतीने दिली नाही गेली, असा सरळ आरोप आहे. 100% आरोप आहे. बघा, मी तुम्हाला काही काही उदाहरणं देतो, काय असतं. पहिलं उदाहरण, या 5-10 वर्षात गावात कुठले धंदे हे मोनोपॉलीमध्ये राहिलेत? फक्त एक ऑटो रिक्षा पकडली तर बाकी सगळे, बरोबर आहे, त्यांचा मी रिस्पेक्ट करतो. दुसरा, असे खूप बिझनेस आहेत. दुसरा एकच आहे सर, दुसरा एकच बिझनेस आहे, कन्स्ट्रक्शन्स. कोणाकोणाचे? सगळ्यांना झोपवलं गेलंय. बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आमचा स्वतःचा पण धंदा होता, झोपवलं गेलं. स्वतःही करत होता ते. आम्ही स्वतः, म्हणजे माझ्या काकांचं होतं. माझे काका स्वतः स्वर्गीय योगेंद्र म्हात्रे, त्यांचं नाव फार मोठं आहे आणि मी त्या विषयावर पण नंतर येणार आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, आम्ही केले त्यांच्याबरोबर. मी स्वतः तेव्हा फिरलेलो आहे, मी स्वतः बघितलेले. आज कुठे आहेत बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन? RMC प्लांट कोणी टाकलं? सगळे धंदे तुम्हीच करायचे, तुमचेच ट्रक, तुमचेच डंपर, हेच चालणार का? बाकीच्यांनी काही करायचंच नाही. बरं, मी आणि माझा लहानपणापासूनचा मित्र ललित म्हात्रेची स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी आहे, स्वतःचं प्रोडक्शन आहे. मधल्या करोनाच्या काळामध्ये आम्ही दोघेही दादांकडे गेलो होतो, कारण दादांचे आम्ही दोघेही आवडते स्टुडंट आणि दादांसाठी आम्ही आधीही खूप फिरलो. दादांना आम्ही म्हटलं की दादा, आम्हाला पण एखादा प्रोजेक्ट दे, आम्हाला पण काहीतरी करू देतो रे. आजपर्यंत काही दिलं का त्यांनी? नाही दिलं ना. मग तुम्ही का मला विचारताय? कुठल्या गोष्टीला तुम्ही मला विचारताय? दुसरा माझा काउंटर क्वेश्चन त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि त्या सगळ्या गाववाल्यांना आहे, जे मला गाववाले म्हणून सांगतायत, तुम्ही फक्त प्रभाग क्रमांक 27D विचार करताय. मी परत बोलतो साहेब, प्रभाग क्रमांक 27D विचार करताय. प्रभाग क्रमांक 27B काय? प्रभाग क्रमांक 27B मध्ये गावातला तुमचा पण उमेदवार नाहीये, गावातला बीजेपीचा पण उमेदवार नाहीये, पण गावातला शिवसेनेचा उमेदवार आहे आणि त्याला मी मत टाकणार आहे. तुम्ही टाकणार आहात का? किरण म्हात्रे का नाही साहेब? किरण म्हात्रेंसारखा चांगला मनुष्य तुम्ही शोधून दाखवा. आज घरात कोणाच्याही गावामध्ये कुठलंही दुखलं खुपलं असू दे, सगळ्यात पहिला पोचणारा माणूस किरण म्हात्रे असतो. मग तिथे गाववाले म्हणून तुम्ही त्याला मत देणार आहात का? त्यावेळेला तुम्ही कामणच्या माणसाला मत देणार आहात? बरं, तो कामणचाही नाहीये, तो राहतो एव्हरशाईनला. त्याला तुम्ही कामणचं म्हणून त्याला आणलंय आणि त्याची हिस्ट्री पण गावाला तर सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही सरळ असं जुचंद्र गावामधल्या व्यक्तींना किंवा तिथले कार्यकर्त्यांना सरळ असं म्हणताय की जर तुम्ही आम्हाला म्हणत असाल की विभाग क्रमांक 27D मध्ये जर गावातल्या माणसालाच मतदान करायचं असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही स्वीकाराल, परंतु जर तुम्ही ब मध्ये किरण म्हात्रे यांना जर मतदान कराल तर ते स्वीकारत नाहीत ना. मग तुम्हाला तुमच्या बाहेरच्या व्यक्तीचा प्रचार का कशाला फिरत आहे? जो उमेदवार फॉर्म माघार घ्यायच्या दिवशी घरात लपून बसला होता आणि फोन बंद करून बसला होता, हे सगळ्यांनाच माहिती आहे, काही लपून ठेवायची गरज नाही. मग तुम्ही त्यांना मत देणार आहात का? नाही देणार ना. मग तुम्ही मला प्रश्न विचारायचा अधिकार काय तुम्हाला? मला माझं मतस्वातंत्र्य नाही आहे का? मी करू शकतो ना. तुम्हाला कोणाला विचारायचा किंवा तुमच्यावरती द्वेष किंवा तुमच्यावर टीका करण्याचा अधिकार म्हणजे कोणालाच नाही. बरोबर. इव्हन तुम्ही एक या देशाचे नागरिक आहात, या महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहात, या जुचंद्र गावचे भूमिपुत्र आहात, तर तुमचा हा अधिकार आहे की तुम्ही कोणत्याही उमेदवाराला मत देऊ शकता. पण तुम्ही त्या उमेदवाराला का मत देताय
हा महत्वाचा हा part महत्वाचा आहे. मुद्दा आहे. आणि तुम्ही गावातल्या भूमिपुत्रांसोबत का नाही आहात असं वाटतं. मी त्या दिवशी त्यांनाही जेव्हा धरेंद्र कुलकर्णी यांचा मी इंटरव्ह्यू घेतला त्यावेळी पण मी त्यांना एक प्रश्न विचारलेला की असं चित्र दिसून येतं की भूमिपुत्र हे एकवटलेले आहेत आणि त्यांनी सरळ सरळ त्यांचं असं मत आहे की नाही की नाही, साहेब, धरेंद्र कुलकर्णी साहेब, sorry, तुम्हाला मी थांबवतो. असं चित्र दिसून हे येते. चित्र फक्त दाखवलं जात असे. भूमिपुत्र एकवटले आहेत म्हणजे काय हो? एकवटलेले भूमिपुत्र कोण? मी परत सांगतो, एकवटलेले भूमिपुत्र कोण माहिती आहे का तुम्हाला? ज्यांचे ट्रक आहेत, ज्यांचे डंपर आहेत, ज्यांचे टँकर आहेत, हे भूमिपुत्र एकवटलेले आहेत का? ज्यांच्या स्वतःच्या चाळी आहेत, ज्यांचे स्वतःचे छोटे मोठे धंदे यांच्यावरती अवलंबून आहेत, हे एकवटलेले आहेत का? असं काही नाही हो साहेब. भूमिपुत्र, तुम्ही भूमिपुत्र बोलल्यानंतर आज तुम्ही भूमिपुत्र हा खूप चांगला शब्द वापरताय. गाववाले हा शब्द वापरला जातो. गाववाल्यांची इमेज ही बाहेर कॉलनीमध्ये केली जाते गुंड, दडपशाही. असं काही नाही हो साहेब. काही असं तुम्हाला आमच्यासारखे वाटतं पण की आहेत, त्यांची अशी भूमिका वाटते यांनीच केलेली, दुसरं कोणी नाही केलेली, यांनीच केलेली. मला तेच बोलायचं. काही आमच्यासारखे सुशिक्षित सुसंस्कृत लोक पण आहेत, शिकलेली मुलं पण आहेत, जे सगळ्यांशी मिळून मिसळून राहतात. आम्ही तुमच्याशीही मिळून मिसळून राहतो. काय म्हणायचं आहे, आम्ही तुमच्याशी मिळून मिसळून राहतो. बरोबर. पण तुम्ही काय करताय? आज मला त्यांना सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा. असं एक चित्र पण दिसून येतं बघा. दोन्ही बाजू असतात नाण्याच्या, एक दोन बाजू असतात. महत्त्वाचा पार्ट असतो की त्यांना 5 वर्ष किंवा 8 वर्ष एक उमेदवार किंवा नगरसेवक म्हणून त्यांनी रोल प्ले केलेला आहे. परंतु जेव्हा एखादा नेता, मी दुसरी बाजूही सांगण्याचा प्रयत्न करतो, आपण एकच बाजूमध्ये जोर देण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु एक दुसरी बाजू काय, सगळ्यांना खुश ठेवणं पॉसिबल वाटतं तुम्हाला? नाही, 100% ही की गोष्ट कोणतरी, आता समजा एखादी व्यक्ती नेता आहे तो मात्र सगळीकडे लक्ष देतोय, त्याने खरं म्हणजे सगळ्यांना समान वागवलं पाहिजे हे पण बरोबर आहे, परंतु ज्या पद्धतीने आपण आरोप करतो ते सगळेच जणांना सॅटिस्फाय करू शकतो असं वाटतं तुम्हाला? नाही, यू कॅनॉट सॅटिस्फाय ईच अँड एव्हरी पर्सन ॲट वन पॉईंट. ओके, ही गोष्ट तर 100% खरी आहे की प्रत्येकाला वेगळी बाजू असू शकते, वेगळी किनार असू शकते, पण तुम्ही एक दुसऱ्यांचा रिस्पेक्ट करा. मला काय, तुम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट तर केला पाहिजे. बरोबर. म्हणजे आज त्याच धरेला तुम्ही शिव्या घालता ज्याचे झेंडे तुम्ही गेल्या वर्षीपर्यंत खांद्यावर घेऊन फिरत होतात. तेव्हा तुम्हाला धरेनला मोठा केला, ह्याला आम्हीच मोठा केला म्हणून सांगतात हे लोक. आज मला त्यांना विचारायचं, मग तेव्हा तुम्ही धरेनला मोठं करताना तेव्हा तुम्हाला वाटलं नाही जयेश भाऊला मोठं करावं? तेव्हा तुम्ही आम्हाला टाकून त्यांना मोठं करणारे पण तुम्हीच होतात ना. मग तेव्हा तुम्हाला आमची हे नाही आली. आज तुम्ही आम्हाला का विचारताय? सगळे, मी जसं म्हणतो की सगळे धंदे ह्यांनीच करायचे का? तुम्ही कुठलाही धंदा बघा, आम्ही काय करायचो मग? आता माझा भाऊ आहे निलेश म्हात्रे, इतकी वर्ष फटाक्याचं दुकान करतो. कॉलनीमध्ये फटाक्याचं दुकान तो टाकतो. त्याला घेऊन मी स्वतः गेलो होतो दादांकडेच की दादा, गाववाले कॉलनीमध्ये फटाक्याची दुकानं टाकायला काय येतात? तिकडे कॉलनीतल्या मुलांनाच राहू देत ना, आणि जे गावातले आहेत. पण नाही, कारण ह्यांच्या घरातली मुलं फटाक्याचा धंदा करणार, तिथे तुम्ही मध्ये नाही पडत. मग त्यावेळेला तुम्हाला कसं काय चालतात हो कॉलनीमध्ये? तेव्हा तुम्ही गाववाले करत नाहीत का? मागच्या भागवत सप्ताहामध्ये तुम्ही 25,000 साड्या वाटल्यात ना, तेव्हा तुम्हाला परप्रांतीय चालतात का? तेव्हा तुम्ही गावामध्ये किती साड्या वाटल्यात? तिथे तुम्हाला कोणी प्रश्न विचारायचा हा प्रश्न सरळ सरळ मीही विचारलेला की ज्यावेळी छठ पूजा झाली त्यावेळी तुम्ही ऊस वाटले सगळे, बरोबर आहे. मग कधी गणपती असतील किंवा गणेश चतुर्थी आहे किंवा दिवाळी आहे, त्यावेळी मराठी माणसांसाठी तुम्ही का स्पेशली काय करत नाही? आता माझा एक मुद्दा आहे, एक सुशिक्षित टॅक्स पेअर म्हणून हा मी प्रश्न विचारतो. हा प्रश्न फार कमी गाववाले विचारते, मी टॅक्स पेअर म्हणून विचारतो. पाणी भरलं, बिर्याणी वाटायला जातं. कोकणात गाड्या सोडायच्या आहेत, गाड्या सोडायला जातात. छठ पूजा आहे, छठ पूजा करायला जातात. भूमिपुत्रांसाठी काय करता? टॅक्स पेअरसाठी काय करता तुम्ही? रस्त्यावरती एवढी धूळ उडते, का धूळ उडते? कुठूनही धूळ आली, सिमेंटची धूळ. हा काय प्रश्न आम्हाला पडत नाही का? 130 करोडचा जो आपल्या गावासाठी, गावाच्या वरनं जाणारा फ्लायओव्हर बनवायला लावलेला आहे. मला कोणीही सांगावं की त्या फ्लायओव्हरचा यूज हा गावाला काय आहे, पण कोणाला आहे? कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे? जिथे गाड्या कोण टाकणार, तिथे सिमेंट कोण टाकणार? कोणाला तरी एकालाच जाते ना. दादा म्हणून मी त्यांना खूप रिस्पेक्ट देतो, पण माझी उमेदवार म्हणून त्यांच्याकडनं खूप निराशा झालेली आहे. आणि अशा वेळेला जर मी माझं मत, उमेदवार आणि भूमिपुत्र म्हणून पण असं वाटतं, भूमिपुत्र म्हणून सुद्धा
मग त्यावेळेला तुम्ही बाकीचे परप्रांतीयांना खुश करता, तेव्हा तुम्हाला काही बोलत नाहीत का तुम्ही? तेव्हा गाववाल्यांना का नाही खुश करत तुम्ही? बरं, मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो, जे उदाहरण मला माझा सपोर्ट का मी त्यांना देत नाही याच्यावर तुम्हाला सांगतो, आणि या प्रश्नाचं कोणी मला उत्तर द्यावं, मी त्याच्यावर डिबेट करायला तयार आहे. मधल्या काळामध्ये ह्यांचे युवा नेते, युवा कार्यकर्ते हे सगळे फॅमिली सकट जाणार होते दुबईला. आज माझी बॅकग्राऊंड अशी आहे की मी ट्रॅव्हल इंडस्ट्रीतला माणूस आहे. आज ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये मला 25 वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. जगातले 90 देश मी फिरून आलेलो आहे. मी जेव्हा बाहेरच्या देशात बघतो, बाहेरच्या देशातला विकास बघतो, मलाही असं वाटतं ना की माझंही गाव पुन्हा तसं व्हावं, आणि त्याच्यामध्ये काय चुकीचं? बरोबर आहे. परंतु आपल्याकडची सगळी तारतम्यच वेगळी आहेत, आपल्याकडचे इक्वेशनच वेगळे आहेत, आणि ह्या वर्षी तर हाहाकार माजलेला आहे. म्हणून मला आज तुमच्याशी बोलायला यायचं आहे. पण त्याच्यामध्ये मला हे आधी उदाहरण देऊ देत. ज्या वेळेला ह्यांना दुबईची टूर करायची होती, मी स्वतः त्यांना भेटायला गेलो आणि बोललो की तुम्ही मे महिन्यात ही टूर करू नका, मे महिन्यात खूप गरम असतो दुबईला. नाही, पण तेव्हाच मुलांना सुट्ट्या ॲडजस्ट करून घे. माझं ऑफिस आपल्याच गावातला एक मुलगा बघतो, त्याचं नाव सिद्धार्थ भोईर आहे, तो गावातलाच आहे. आम्ही यांच्यासाठी तरीसुद्धा आमचं काय ती मेहनत लावली, यांच्यासाठी बेस्ट पॅकेज काढलं आणि आम्ही त्यांना दिलं. तोपर्यंत मी जपानला निघून गेलो. पुढचं सगळं कम्युनिकेशन आमचा सिद्धार्थ म्हणजे सिद्धू करत होता, गुंड्या भाऊशी. त्याने मला फोन केला, भाऊ गुंड्या भाऊ फोनच उचलत नाही आपले. बोललो का नाही उचलत? अरे आपण दिले त्यांनी एवढी मेहनत करून, आपण हॉटेल बुकिंग केले, सगळं केले. लास्ट मोमेंटला आम्हाला काही न सांगता हे दुसऱ्याबरोबर निघून गेले. का? तुम्हाला इन्फॉर्म न करता. बरं, आम्ही ते फेसबुकवरच बघितलं की बाबा हे दुसरीकडे टूरला गेले, दुसऱ्या ट्रॅव्हल. आता माझा एक सिंपल प्रश्न आहे, मी तुमचा नव्हतो का? मी तुमचा होतो ना, मग तरी तुम्हाला दुसऱ्या ट्रॅव्हल एजंटची गरज का लागली? मग तुम्ही जर तुमचा ट्रॅव्हल एजंट बदलू शकता, आम्ही आमचा उमेदवार बदलला, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझा पण धंदा आहे ना. उमेदवार तुम्ही एनी टाइम बदलू शकता, तुमचा हा संविधानिक अधिकार आहे तो तुमचा. त्याबद्दल म्हणजे फक्त एवढंच तुम्हाला त्याच्यावर मला अजून एक पुढे बोलायचं. दरवर्षी हे यांचे समर्थक तिरुपतीला जातात, 150-200 लोक जातात. माझं खुल्लं चॅलेंज आहे सगळ्यांना, एकदा तरी तुम्ही मला विचारलं का? गावातला आहे ना, तुमच्या गावातला ट्रॅव्हल एजंट आहे, विचारूया आपण जयेशला की जयेश आमचं तू करशील का? मग तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर का नाही करत? तेव्हा तुम्ही दुसऱ्यांबरोबर का जाता? मग आता मी जर दुसऱ्यांबरोबर गेलो तर तुम्ही मला काय काउंटर करता? नाही ना. माझंही मत आहे, तुम्ही माझ्याबरोबर कसे वागला ते मला माहिती आहे, मी तुमच्याबरोबर कसं वागायला पाहिजे तुम्ही मला का शिकवायचं? विचार करण्यासारखा पार्ट आहे. महत्त्वाचा पार्ट असंच आहे की हे कसं होतंय की वैयक्तिक बोलतच नाही. वैयक्तिक आलेले बोलतो ना की वैयक्तिक त्याच्याबद्दल बोलतच नाही. तुम्ही असं म्हणता. तुम्ही बोलताय आम्ही सगळ्या गावाचा विकास केला, माझ्या विकासामध्ये तुमचं योगदान काय? उलट तुम्ही मला हातभार लावायला पाहिजे होता ना, गाववाला म्हणून. का नाही लावलं तुम्ही मला हातभार? मग तुमची आज काय इच्छा आहे की मी तुमच्याबरोबर राहावं? मी जसं तुम्हाला म्हटलं की त्याचं जस्टिफिकेशन ते देत असतील तुम्हाला, तर कधी तुम्ही बोललात का त्यांच्याशी? या कालावधीमध्ये बोलणं झालं का तुमचं? मला तेच म्हणायचं रे सर. आता तुम्हीच सांगा, मी जेव्हा बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं अरे जयेश ती जरा झाली रे गडबड, त्या आपल्यातल्या काही लोकांमुळे त्यांना आपण तिच्याकडे जायला लागलं वगैरे वगैरे. आता ते माहिती आहे काही लोक म्हणजे कोण? आमच्याच नलात्याचा मुलगा आहे, आता आमच्याच आत्याचा मुलगा आहे मध्ये, तोच फेसबुकवर ॲड करायचो, बघत होतो आम्ही. मग आता आम्ही यांना काय बोलायचं का? ठीक आहे ना, तुम्ही आता मला काय प्रॉमिस केलं, जयेश पुढची टूर आम्ही तुझ्याबरोबर करू, काय बोललेत? त्यानंतर एक प्रॉमिस केलेलं आहे. त्यानंतर प्रॉमिस केले पुढची टूर आम्ही तुझ्याबरोबर करू. आता पुढची टूर म्हणजे यांची 5 वर्षानंतर कदाचित येईल. मग आता मीही त्यांना प्रॉमिस करू का पुढच्या वेळेला दादा मी तुमच्याच बरोबर येतो? म्हणजे असं म्हणा 5 वर्षानंतर जे मतदान होईल शकतं ना साहेब. आज तुम्ही एवढी हुकुमशाही केली. आज गावातली माझं सांगा, तुम्ही जेव्हा म्हणताय आमच्या गावातले हे सभापती होते ना, आज आम्हाला पण किती अभिमान होता. मग सभापती असताना तुम्ही आमच्या गावासाठी काय काय करायला पाहिजे होतं? आत्ता तुम्ही गावामध्ये माझ्या फिरताय की आम्ही घरपट्टी आणि पाणीपट्टी कमी करून देऊ. मग आत्तापर्यंत का नाही केली तुम्ही? सत्ता तर तुमचीच होती ना घरपट्टी पाणीपट्टीसाठी, ती काही वेगळी नव्हती ना. सत्ता आत्तापर्यंत एक हाती तुमच्याकडे, एक हाती. बरं, ह्या एक हाती सत्तेमध्ये आम्हीच तुमचे भागीदार आहोत ना. पण त्याचा आम्हाला आमच्यापर्यंत किती आलं? तुमची आत्ताची घरपट्टी पाणीपट्टी का नाही कमी झाली? माझं नळ कनेक्शन तुम्हाला आता सांगतो, हवं असेल तर माझ्याकडे रिसिट आहे.
माझं नळ कनेक्शन रिसीट भरून 2 वर्ष झालेत, माझ्या घरी अजून नळ नाही लागलेला आहे. म्हणजे नळाची व्यवस्था नाही. नळाची 2 नाही 4 वर्ष झालेत. आमचा बंगला झाल्यापासून माझं नळ कनेक्शन माझ्या घरी लागलेलंच नाही अजून. मग हे का होतं, एवढा डिले का होतोय आम्हालाच का होतो? हे तुम्ही आमच्या हक्काची माणसं असून हक्काची माणसं असून ना, मग परप्रांतीय आता एक मला काल प्रश्न विचारला, हा मग जयेश तुझा आता रहिवासी दाखला परप्रांतीय बनवतील का? सर महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जुचंद्र गावामध्ये जसं आपण म्हणतो की हा इतिहास आहे की पहिलं नगरसेवक किंवा नगरसेविका जी आहे जी शिवसेना या पक्षाची होती. प्रश्न. आणि तांडेल साहेब सगळ्यांनाच माहिती आहे, सर्व स्वर्गवासी तांडेल साहेब यांनी आणि त्यांचे सहकारी यांनी शिवसेना ही जुचंद्र गावामध्ये वाढवली किंवा मोठी केली, एक अस्तित्व निर्माण केलं. परंतु असं चित्र इथे दिसून आलं, जसं तुम्ही आता पहिला बोलताना ज्यांचं नाव घेतलं किरण म्हात्रे यांचं नाव घेतलं, तेही त्याच पक्षामध्ये आहेत, काम करत आहेत आणि कित्येक वर्षापासून करत आहेत. परंतु महत्त्वाचा पार्ट असा दिसून येतो, एकही उमेदवार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या चिन्हावरती दिसत नाही. असं हे का घडलं असेल जुचंद्र गावामध्ये वाटतं साहेब? हे एक ॲक्च्युली खरं बोलायचं तर शोकांतिक आहे हो आमची. आज आमचं जुचंद्र गाव हे स्वर्गीय धर्माजी पाटील यांच्या प्रयत्नामुळे शिवसेनेने एवढं भारून टाकलेलं गाव होतं. ओके, गावात वोटिंग ही नेहमी शिवसेनेची जास्त राहणार, ही आत्तापर्यंतची हिस्ट्री होती. आणि आज आम्ही बघतोय, मी तुम्हाला जसं म्हटलं आहे की ह्या वर्षी सगळे इक्वेशन बदलले आहेत, हाहाकार उडाला आहे. तो काय आहे हो, खुलके अजून बोलता येत नाही जास्त. पण ही शिवसेना संपवली कोणी? ही शिवसैनिकांनी आज कित्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये खंत असणार. ही संपवणारे कोण आहेत? जर गावात हुकुमशाही आणायची असेल ना तर हे होच होणार, दुसरं काही होणार नाही. चेंज इज द कॉन्स्टंट थिंग. चेंज आणि बदल हा व्हायलाच पाहिजे. जर तो बदल नाही झाला ना तर ती हुकुमशाहीच होणार आहे. आज आम्हालाही वाईट वाटतं की आज किरण टत्यांच्या मागे कोणी उभं राहत नाही. ओरिजिनल प्रचाराला खूप आहेत, त्यांना वोटिंग पण होणार आहे, पण मी तुम्हाला सांगतो, पण ते त्यांच्या मूळ चिन्हावरच उभे राहिलेले नाही. ही मोठी शोकांतिका आहे. बरोबर, ही शोकांतिका आहे. आता ह्याचं काय, ह्याचं उत्तर हे शिवसेना पक्ष आणि शिवसैनिक देऊ शकतील, त्यांचे पदाधिकारी देऊ शकतील. आपण त्याच्यावर काही भाष्य करणं हे चुकीचं ठरेल. हा, पण एवढं जे चित्र दिसलं ते त्याबद्दल त्या चित्राने खूप वाईट वाटतं. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, सरळ दिसून येतं की जुचंद्र गावामध्ये अस्तित्वच निघून गेलं असं दिसून आलं. अगदी तसंच झालेलं आहे. मग आता ती जर गोष्ट निराळी केली, बघा मला परत मी आपल्या त्या मुद्द्याकडे येतो. एखाद्याची मतं बदलली असतील, बदलू शकतात, मतं परिवर्तन होतं. ओके, आज आमच्या गावामध्ये गोपीकिसन पाटील तात्या हे शिट्टीचे सुरुवातीपासून फाउंडर मेंबर म्हणून आहेत. आत्तापर्यंत आजतागायत आज त्यांची मुलं, ओके, ही सगळी शिट्टीचं काम करतात. आम्ही त्यांच्यासोबतच होतो. मला त्यांनाही म्हणायचं आहे किंवा त्यांनाही विचारायचं आहे, याचा अर्थ गोपीकिसन पाटील यांनी कधी शिट्टीच्या विरुद्ध गेले नाहीत का? उलट मी तुम्हाला सांगतो, इतिहासात झाकून बघावं, गोपीकिसन बाबांनीच स्वतः शिट्टीच्या विरोधात, जेव्हा प्रभाकर म्हात्रे त्यांचे उमेदवार होते शिट्टीचे, आम्ही स्वतः बाबांचा प्रचार केला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या. म्हणजे शिट्टीच्या अगेन्स्ट त्यांनी त्यांची मतं बदलली होती ना. मतं बदलू शकतात ना. आज बदल कधी घडू शकतो आणि मत परिवर्तन होऊ शकतं ना. मग हे ते पण होऊ शकतं. जर त्यांचंही होऊ शकतं, मग तुम्ही सामान्य कार्यकर्त्यांना कशाला प्रश्न विचारता? बरं, धरेंद्रला तुम्ही आज बोलता, मागच्या निवडणुकीमध्ये नगरसेवकाच्या स्वतः ह्यांचेच लोकनेते जाहीर सभेमध्ये इथे म्हटले होते की नगरसेवक जो निवडून आलाय तो कॉलनीतल्या वोटवर आणि धरेंद्र कुलकर्णीमुळे. हे त्यांनी स्वतः केलेलं भाष्य आहे. गावातून विकास आघाडीचे सर्व हितेंद्र ठाकूर यांनी हे म्हटलेलं होतं. आणि ही गोष्ट खरीच आहे ना. वोट कुठे आले होते? आत्तापर्यंत इतकी इलेक्शन झाली, आज आम्ही स्वतः फिरलो त्यांच्यासोबत, इतकी इलेक्शन फिरलो, कधी पैसे वाटायची गरज लागली नव्हती. आज काय वाटतंय? फरक पडतो. आरोप तर होतात, असे आरोप होतात, पण हे आरोप दोन्ही साईडने होत आहेत, दोन्ही साईड नकारता येत नाहीयेत की वसई विरार महानगरपालिकेमध्ये
भारतीय जनता पार्टीवरही आरोप केले गेले आहेत आणि तिथेही एक अमाऊंट सापडली गेली आहे त्यांच्या हो, मी म्हटलं ना, दोन्ही दोन्ही साईडने पैसे वाटले जात आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे आणि इव्हन हे ऑन कॅमेरा पकडले गेलेली अमाऊंट आहे आणि आरोप प्रत्यारोप तर होतच आहेत की दोन्ही साईडने की कोण 2,000 रुपये वाटतंय की कोण 600 रुपये वाटतंय कोण 800 रुपये वाटतंय, परंतु वाटतात ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन ज्या येतात याच्यामध्ये तथ्य आहे, नाही असं नाही, तथ्य आहे आणि या गोष्टी घडतायत. मलाही कधी कधी हा प्रश्न पडतो, एवढे पैसे वाटले जातात तर नक्की घेतंय कोण? आमच्यापर्यंत कधी कोण पोचत नाही. ओके, घेतंय कोण? अर्थात हा जरा जोक्सचा विचार. मला हे म्हणायचं आहे, मतस्वातंत्र्य आहे सगळ्यांना. आता ह्या मतस्वातंत्र्यात उमेदवाराने किंवा आमच्या मागच्या नेत्याने काय केलं, तो याच्या पुढे काय करेल. आज म्हणजे तुमचा नेता इन द सेन्स आता ज्यांना तुम्ही सपोर्ट करणार आहात ते माझा मागचा नेता आणि माझा पुढचा नेता हे दोन्ही मी विचार करणारच ना. आधीच्या नेत्याने 5 वर्ष काय केलं आणि येणारा नेता जो असेल तो 5 वर्ष. तुम्हाला असं वाटतं की येणारा जो नेता आहे की ते काम करेल अशी शाश्वती तुम्हाला आहे? जो ते काम करेल त्याच्या मी सपोर्टला उभा राहील 5 वर्षानंतर. आता जे काम आता मी का बोलतोय, माझं पूर्णच होऊन द्या. बघा, 5 वर्षात मागचे जे आपले नगरसेवक सभापती आहेत हे आमच्या कॉलनीमध्ये किती वेळा आले, किती वेळा भेटले, आमच्या बिल्डिंगमध्ये किती वेळा आले, कोणाला नाही. शेवटी प्रश्न तोच येतो ना, काच खाली करूनच तुम्ही आमच्याशी बोललात ना. पण जो ग्राउंड लेवलवरचा माणूस आहे तो सगळ्यांच्या घरी फिरतो. मग आज जर माझं पारडं त्याच्या बाजूने जरा झुकलं तर ठीक आहे ना, मी माझा विचार केला सरसर. आज त्याच्याबरोबर माझी मैत्री 30 वर्षापासून आहे धैर्येंद्रबरोबर. जेव्हा या कॉलनीमध्ये आम्ही 25 वर्षापूर्वी श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि सार्वजनिक गणपती बसवला, तेव्हापासून मी त्याचा फाउंडर मेंबर आहे. आज हे गाववाल्यांना माहिती आहेत का या गोष्टी? तेव्हापासून ह्या कॉलनीमध्ये सामाजिक सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सगळी कामं केलेत. उगाच कुणाच्या आशीर्वादाने किंवा कुणाच्या वंशवादाने मोठे झालेले नाहीत ना. आज तसं जर वंशवाद असता तर माझ्या आजोबांचं नाव मी किती लावायला पाहिजे होतं? गावातले पहिले पुढारीच माझे आजोबा आहेत म्हटल्यानंतर आम्ही कुठे असायला पाहिजे? हो, उलट ती जी शाळा माझ्या आजोबांनी हे केली आहे तिथलं पण नाव आता हळूहळू पुसायचं काम सुरू आहे. तिथलं पण हळूहळू आमच्या आजोबांची नावं गावडे आणि गोपीनाथ म्हात्रे आणि गावडे बाबा हे दोघांनी मिळून जर ही संस्थापक म्हणून चालू केलेली शाळा आहे. बाकीच्या शाळेमध्ये जा तुम्ही, तिकडे फाउंडर्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आपल्या शाळेमध्ये का केलं जात नाही? का तुम्ही आमचं पाहिजे व्हायला पाहिजे ना, त्यांची आठवण काढली पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे की उत्तराधिकारी मोठे होत चाललेत, मग त्यांचे हे का नाही काढणार तुम्ही? त्यासाठी तुम्ही काय करताय? तुम्ही बरोबर म्हणजे कसं आहे, आज मला असं वाटायला आरोप करतो मान्य आहे, परंतु आपल्या पूर्वजांनी किंवा आपले जे आई वडील आहेत, आजोबा आहेत, ज्यांनी जे काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते कुठे पुसलं गेलं नाही पाहिजे याची खात्री पण तुम्ही करून ही जेव्हा आता मला ही तळमळ जाणवायला लागले म्हणून मी आज तुमच्याकडे स्वतःहून आलोय की आज हे मला बोलू देत, आज हे मला बोलू देत. आज नवीन इमारतीचं काम होणार त्यावेळेला कोण कोण मध्ये असणार हे आता आम्हालाही बघू देत. आता ह्याच्या पुढे तुम्हाला मी तिथे सक्रिय दिसेन हे तुम्हाला मी शाश्वती देतो. ह्याच्या पुढे सक्रिय होणं गरजेचं आहे. आता आम्हालाही बोलू, आम्ही तिथे सहभागी यायलाच पाहिजे साहेब. आज आम्ही आज मी तुम्हाला सांगतो, मी 9 वर्षाचा होतो आणि आमच्या घरामध्ये त्यावेळेला रंगीत टी व्ही आणावा. त्यावेळेला रंगीत टी व्ही मोठं फॅड होतो. 70,000चा टी व्ही बसत होता त्यावेळेला. ओके, आणि बाबांना 70वं वर्ष लागलं होतं आजोबांना. सगळ्यात लाडका नातू म्हणून मीच जाऊन म्हटलं होतं, बाबा आपल्या घरात रंगीत टी व्ही पाहिजे. बाबांनी मला सांगितलं होतं की आपल्या शाळेला पहिले 70,000ची देणगी देणार, मग आपल्या घरी रंगीत टी व्ही येणार. आज आमच्या फॅमिलीने छोटी मोठी उदाहरणं का देतोय, किती सॅक्रिफाईस असेल. तुम्ही किती एक तळमळ तिथून दिसून येते की लोक कल्याण, लोकांसाठी झडणं, लोकांसाठी काहीतरी करणं, ही जी भावना आहे तुमच्या आई वडिलांनी आजोबांकडूनच आलेली आहे तुम्हाला. परंतु महत्वाचा पार्ट असा आहे की मग तुम्ही कुठेतरी मागे राहिलात. आम्ही मागे राहिलो कारण आम्ही आमचे नेते वेगळे निवडले ना. मग तुम्ही कार्यकर्ते म्हणूनच राहिला. आज आम्हाला म्हणायचं आम्ही कार्यकर्ते म्हणूनच राहणार की आम्ही पण कधीतरी नेते होणार. आता आम्हाला हे वाटायला लागलंय कारण आम्ही यांच्या पुढे पाऊल टाकलं पाहिजे. पुढे पाऊल टाकावंच लागणार, पुढे पाऊल टाकावंच लागणार. कारण याच्या पुढे हे नाही. जर तुम्ही बघाल तर ही आता हुकुमशाही सुरू आहे.
आज परवाच्या दिवशी शुक्रवारी इथे तुमच्या याच्यामधून मला हे चित्र मात्र क्लिअर झालं की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टला दिसत नाही आहात, परंतु मी मित्राच्या तिथल्या सपोर्टला आहे. हा हे सरळ दिसतं तुमच्या बोलण्यावरून वागण्यावरून किंवा काय की भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करत नाही आहात तुम्ही तुमच्या मित्राला सपोर्ट करताय. आणि आज मी मुद्दामून काउंटर करायला आलोय, मी कुठल्याही पक्षाला सपोर्ट करायला आलोय असं होत नाही. आता दिसूनच येते की मी पक्षाच्या सपोर्ट मी आज कुठल्या काउंटरला आलोय की जेव्हा तुम्ही मला हिणवता की तू गाववाल्यांना सपोर्ट करत नाहीस, असं काही नाहीये. गाववाले पण सारासार विचार करतात. चांगला कोण वाईट कोण हे ठरवण्याची ताकद आमच्यात पण आहे. आम्ही पण ठरवू शकतो, आम्हाला कळतं कोण आहे कोण नाही. हा चांगला आहे म्हणून हा वाईट आहे असं मी बोलत नाही, पण तो कुठेतरी कमी पडलाय ना, तो कमीच पडलाय. ही गोष्ट तुम्ही नाकारू नाही शकत. ते तुमच्या बोलण्यावरून दिसतच आहे की कुठेतरी कमी पडलं. कमीच कुठेतरी नाही, फार ठिकाणी कमी पडलं. आज शुक्रवारी आपल्या कॉलनीमध्ये येतात, कॉलनीमध्ये आल्यानंतर मस्जिदमध्ये जातात आणि मस्जिदमध्ये जाऊन सांगतात ही इल्लीगल मस्जिद आम्ही लीगल करून दाखवू. हे तुम्हाला परप्रांतीय चालतात का? मग उत्तर भारतीय परप्रांतीय का नाही चालत तुम्हाला? जे उत्तर भारतीय परप्रांतीय नाही चालत त्यांनाच तुम्ही साड्या वाटायला जाता, तेव्हा चालतात का? म्हणजे तुमच्या विचारामध्ये, तुमच्या आचरणामध्ये, तुमच्या वक्तव्यामध्ये किती दोगलेपण आहे. मग हा तुमचा आम्ही खपून घ्यायचा आणि आम्ही आमचं मत परखड दिलं तर ते तुम्ही खपून नाही घेणार का? विचार करण्यासारखा पॉईंट आहे, महत्त्वाचा. पण बघितलं तर जे उमेदवार आहेत ज्या ठिकाणी जातात, आता लक्षात घेण्यासारखा एक किंवा विचार करण्यासारखा पार्ट असा येतो किंवा कोण चर्चमध्ये गेलं किंवा कोण मस्जिदमध्ये गेलं किंवा कोण मंदिरामध्ये गेलं, ज्यावेळी तिथे जाणार आहेत त्यावेळी त्यांना आश्वासनही देणं भाग आहे. आणि आश्वासनाचा पार्ट असा असतो, आश्वासन हे भूमिपुत्रांना किती आणि भूमिपुत्रांसाठी काय करणार आहात पुढे हेही असलं पाहिजे, कारण का त्यांचा एक सिंहाचा वाटा इथे आहे असं दिसून येतं. तुम्ही एका साईडला हिंदू आहात म्हणून पण सांगताय, एका साईडला तुम्ही इल्लीगल मस्जिदला हे करणार म्हणून पण सांगताय. याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो, आपल्या गावामधलं रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड, रिलायबलमध्ये मदरसाचं काम चालू होतं. तुम्हाला कधी हा किस्सा माहिती पण असेल. आज त्या काळामध्ये आमच्या गावातल्या किती तरुणांना पोलीस धरपकड करून घेऊन गेले आणि त्यांना तुरुंगात टाकलं. त्यावेळेला मग आमच्या गावचे नेते, नगरसेवक, सभापती होते. तुम्ही का नाही सोडवलं होतं त्यांना? गावातली शेकडो मुलं नगरपालिकेमध्ये काम करतात, अजून परमनंट नाही झाली, काही गिने चुने हाताच्या बोटावर मोजण्या इतके, ते पण ह्यांच्या घरातलेच, तेच फक्त परमनंट झालेत, बाकीचे का परमनंट होत नाहीत? तिथे मग गाववाल्यांना हा प्रश्न पडत नाही का, अरे हे आपल्याला फसवत आहे? कॉन्ट्रॅक्ट सिस्टम जास्तच आहे. मग ती आहे तर ती तुम्ही आतापर्यंत का नाही केली? मग आता परत तीच आश्वासनं का देता? घरपट्टी कमी करू, पाणीपट्टी यावेळी एक आश्वासन आहे, म्हणजे बहुजन विकास आघाडीचे सर्वात जे हितेंद्र ठाकूर आहेत, माननीय हितेंद्र ठाकूर यांनी एक आश्वासन दिलेलं आहे त्यांना की जे 20-20 वर्ष 15-15 वर्ष जे सलग काम करत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी वेगळा विचार केला जाईल, या पद्धतीने आश्वासनं आहेत. तर वेगळा विचार केला जाईल हेच आश्वासन तुम्हाला मी परत सांगतो मागच्या निवडणुकीत पण दिलेलं आहे. ओके, प्रत्येक निवडणुकीत फक्त आश्वासनच येतात. आज धरेंद्रचा सत्कार आमच्या बिल्डिंगमध्ये केला गेला. सगळे कॅथलिक झाडून उतरले होते, सगळी कॅथलिक मंडळी ही झाडून उतरली होती, केवळ धरेंद्र आपला आहे त्याला सपोर्ट करावं म्हणून. ही गोष्ट आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतो. तुम्ही बाहेर गावात कसाही प्रचार करा, लोकांना माहिती आहे काम कोणी केले. आज तुम्ही सांगता आमच्या पक्षाने ह्यांच्या ठिकाणी पेवर ब्लॉक लावून दिले, स्ट्रीट लाईट लावून दिली. पक्षाने दिली ना, ती तिकडे उभं राहून करवून कोणी घेतली होती? धरेंद्रनेच केली होती ना. तेही त्याच पक्षाचा एक पार्ट होते आणि तिथूनच पुढे आलेला व्यक्ती आहे. तिथूनच म्हणजे त्यानेच केलं होतं म्हणून पक्षाचं नाव झालं ना. आज हे कॅथलिक लोकांना सगळ्यांना माहिती आहे, म्हणून कॅथलिक वोट्स हे त्याच्या मागेच आहेत. तुम्हाला असं वाटतं की तशी गोष्ट नाही, पण तुम्ही आज कॅथलिक त्याच्याबरोबर आहेत, गाववाले पण त्याच्याबरोबर चाललेत आमच्यासारखे, बाहेरचे तर ऑलरेडी आहेतच. आणि म्हणून तुम्ही आता मुस्लिम मतांना पुचकरण्यासाठी मदरसा आणि हे
मस्जिदीला लिगल बनवायचं तुम्ही आश्वासन द्यायला लागलात. मग आता ही गोष्ट गाववाल्यांना अजून माहिती आहे का हो? हे जे आश्वासन आहे ते खरं म्हणजे ऑन पेपर मलाही माहीत नाही आहे त्याबद्दल, जी इन्फॉर्मेशन तुम्ही आम्हाला सांगितली. परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर ती योग्य वाटत नाही आहे त्या गोष्टी, जी इलिगल आहे आणि ती इलिगल करून देण्याचा विषय. बरोबर. आता महत्त्वाचा पार्ट असाच येतो की जसं तुम्ही म्हणताय की धैर्येंद्र कुलकर्णीबद्दल तुमचा एक जिव्हाळा दिसून येतोय. खूप जिव्हाळा. तुम्ही त्यांच्याकडून इथल्या भूमिपुत्रांसाठी किंवा जे रिक्षा या व्यवसायावरती जास्त अवलंबून आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय असा विचार करता की काय केलं पाहिजे त्यांनी? बघा, एकतर धैर्येंद्रची नाळ ही आमच्या जुचंद्र गावाशी आधीपासून जोडली गेली आहे. जेव्हापासून आमचे नेते हे राजकारणात नव्हते तेव्हापासून धैर्येंद्र राजकारणात आहे. 2006 साली तो आपल्या जुचंद्र ग्रामपंचायतीचा सदस्य होता. बरं, त्याला तिकडे नेणारे पण आम्हीच होतो. तेव्हा पण मी त्याच्याबरोबर होतो. मी पण होतो, निलेश होता, जयेश म्हात्रे, आम्ही सगळे भाऊ एकत्र. आता त्याचा प्रचार केला जातो. त्याला त्यावेळेला आम्ही भीकमध्ये दिले होते वगैरे असे शब्द वापरले जातात. अरे तेव्हा निवडणूकच बिनविरोध झाली होती. तुमच्या नेत्यांना पण भीकमध्ये दिले होते का? असं नाही होतो. सगळ्यांनी मिळून सर्वतोपरी निर्णय घेऊन तात्यांच्या ओटीवरच झाली होती ही गोष्ट. तो होता ना, हे तुम्ही नाकारू नाही शकत सत्य. त्या वर्ष 2006 पासून जी व्यक्ती तिथे आहे आणि त्यानंतर ते त्यावेळेला त्याचं वय किती होतं? त्यावेळेला तो अवघा 19-20 वर्षाचा होता. माझ्यापेक्षा आजही 3-4 वर्ष लहान आहे. म्हणून तो आजही मला भाऊच हाक मारतो. आमच्या घरात घरोब्यासारखे संबंध आहे. तो कुठला बाहेरचा आहे? तो माझ्या घरचा माणूस आहे. माझ्या घरच्या प्रत्येक फंक्शनला असतो तो. आजही एकही बड्डे असा जाणार नाही की तो माझ्या घरात केक घेऊन येत नाही. माझा नेता येतो का? नाही येत. मी नेत्याला सांगत नाही की केक घेऊन ये. मला असं म्हणायचं एवढी अपेक्षा ठेवणं आमची दोस्ती पहिल्यापासून आहे आणि ते असणार. फ्रेंडशिप वेगळी असते आणि आमची दोस्तीमध्ये अजून गावातली खूप नावं आहेत. पण मला आज हे सांगायचं आहे की तेव्हापासून तो ग्राउंड लेवलवर काम करतोय. गावातल्या समस्या त्याला चांगलं माहीत आहे. माझ्यापेक्षा उत्तम आगरी भाषा तो बोलतो. मला उलट आगरी भाषा कमी येते. तो उत्तम आगरी भाषा बोलतो. हे फार कमी लोकांना माहिती असेल. जी गावातली सफाई कामगार, नगरपालिकेत काम करणारी मुलं आहेत ती सगळी धैर्येंद्रच्या टचमध्ये रोजची असतात. त्यांचे कित्येक वेळेला प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करतो. आज माझ्या कॉलनीमध्ये, माझ्या घरामध्ये ज्या वेळेला टँकर मला मागवावा लागतो, मला हा प्रश्न पडतोच ना. आजपर्यंत तुम्हाला मी एखादी सत्ता दिली, आजही माझ्या बिल्डिंगमध्ये मला टँकर का मागवावा लागतो? पाण्याची सोय थोडी कमीच आहे. माझ्या बिल्डिंगचा ॲव्हरेज आहे, ऑन अन ॲव्हरेज जर मी मंथली माझं बिल काढतो तर मला दिवसाला 2 टँकर हे मला मिनिमम टाकावे लागतात. आणि ज्या दिवशी तुमचे नळ फुटतात, पाईप फुटतात, त्या दिवशी तर अजून 5-6 टँकर आम्ही टाकत बसायचे. पाण्यासाठी अजून का वणवण आमची होते? तुम्ही म्हणता 200ची लाईन टाकले, 300ची लाईन टाकले, 500ची लाईन टाकले, चालू कधी होणार? कधी करणार? व तुम्ही फक्त प्रत्येक निवडणुकीत त्याच आश्वासनावर दिली जाते. पाणी कधी येणार हो आमच्याकडे? नवीन बिल्डिंगचं जेव्हा काम चालू होतं त्यांना पाणी कसं काय पोचतो? मग आम्हाला पाणी का नाही पोचवत? बरोबर. मग इथे राहणारे आम्ही नागरिकांनी काय नाही करायचं का? बरं, गाववाले बाहेरचे हा जो वाद चालू आहे, मग इकडचे हे बाहेरचे जे 25-30 वर्ष राहतात हे गाववाले कधी होणार? तो तर एक क्वेश्चन मार्कच आहे. ते तर मला वाटत नाही कधी होण्याची. त्यांची काही चूक आहे का की ते त्यांचं नाव म्हात्रे पाटील भोईर नाही म्हणून? पण ते आपल्याशी समरसून राहतात ना. आज माझ्या घरी माझ्या भावाचं लग्न होतं. हळदीला माझे किती कॅथलिक मित्र हे इकडचे आमच्या गावात आले होते अमेयच्या लग्नाला. असं नाही ना साहेब, घरोबा असतो ना आपला. मग आपण तो उगाच घालवत बसायचा का? गाववाला सरळ महत्वाचा एकच मुद्दा आहे की मी त्यावेळी पण म्हटलं की विकासाच्या मुद्द्यावरतीच निवडणुका झाल्या पाहिजेत. भूमिपत्र आहे ठीक आहे, जवळचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे, परंतु मग धर्म झालं किंवा प्रांत झालं किंवा भाषा झाल्या, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त विकासाचा मुद्दा घेऊन जर लढत असतील तर मग ते मत तुम्ही कोणालाही द्या. तुमचा जो संविधानिक अधिकार आहे आणि त्या अधिकार बजावताना कोणत्या दुसऱ्या व्यक्तीने त्यावरती टीका करणं हा मूर्खपणा आहे. मूर्खपणाच आहे. कशाला करायला पाहिजे? आणि 3-4 दिवसाची चांदणी आहे. 16 तारखेनंतर सगळं चित्र स्पष्ट होईल. 16 नंतर उद्या मला सांगा, जो जिंकेल त्या उमेदवाराला पुष्पगुच्छ घेऊन मी भेटायलाच जाईल. हे द्यावंच लागेल, जावं लागेल ना. कोणालाही जाईल. बरं, जो हरेल त्यालाही मी भेटायला जाईल. मला आज मी परखड विचारानेच बोलतो. मी स्पष्ट आहे, मी म्हात्रे बाबांचाच नातू आहे. ओके, मला हे योग्य वाटतं, हे योग्य वाटतं. बाबांनी त्यावेळेला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या मावस भावाला निवडलं. ही गावची हिस्ट्री आहे, फार कमी लोकांना माहिती असेल. बाबांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या मावस भावाला निवडलं. ते मावस भाऊ, त्यांची फॅमिली हे आपल्या गावातले नव्हते, ते गावाच्या बाहेरचे होते, बोळींवरून आले होते. ओके,
उद्या त्यावेळेला गावासाठी ते परप्रांतीयच होते ना, म्हणून गावातल्या लोकांनी त्यांना काउंटर करू शकले असते, तू गाववाल्याला कर, बाहेरच्यांना कर. कारण त्यांनी त्यावेळी ते केलं नाही. नाही केलं. बाबा काय म्हणाले, जो योग्य उमेदवार आहे तोच मी सांगणार, आणि तेच त्यांनी केलं. आजही मी त्यांचा नातू परत तेच सांगतो, मी कोणाबद्दलही पार्शलिटी करत नाही. जो योग्य आहे त्याच्याबद्दल मी उभा राहतो. धैर्येंद्र आजही उभा राहतो कोणाच्याही कुठल्याही गोष्टीसाठी. तुम्ही कुठली कधीही धैर्येंद्रला फोन करा, ही ऑलवेज अवेलेबल. तुम्ही कधीही फोन करा, कुठलाही मेसेज करा, तो कोणासाठीही धावून जातो. या एका गोष्टीसाठी मी त्याला खूप मानतो. मी किती वेळेला त्याच्याबरोबर गेलो. एकदा ॲम्ब्युलन्समध्ये ड्रायव्हर नाही, मी बोललो चल मी ॲम्ब्युलन्स चालवायला येतो. त्याच्यासोबत जाऊन मी ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन शव उचलून आलो आहे आम्ही दोघेजण. त्या गोष्टी आम्ही ग्राउंड लेवलवर केले. आमचा एकमेकांना तेवढा रिस्पेक्ट आहे, एकमेकांशी आम्ही बघितलं. धैर्येंद्रने कधी जात पात विचारली नाही, कोणालाही विचारली नाही. कॅथलिक लोकांच्या घरात पण धैर्येंद्र बिंदास जाऊ शकतो, त्यांच्या घरातला तो वाटतो, आणि हिंदू लोकांच्या घरात पण तो जातो आणि त्यांच्या घरातला तो वाटतो, कारण तो माणूस चांगला आहे. नाही, पण ते हिंदुत्व म्हणून म्हणजे जसं RSS त्यांनी जॉईन केले आणि RSSला ते फॉलो करतात, या सगळ्या गोष्टी. हिंदुत्व एक वेगळा पार्ट तरी ठेवला आहे आणि सगळ्यांशी जिव्हाळा हा वेगळा पार्ट आहे. आता महत्त्वाचा पार्ट असाच आहे की एवढं जे तुम्ही आता वक्तव्य केलात, एक 40 मिनिटाचं वक्तव्य आहे, त्यामध्ये दिसून येतं की एक भूमिपुत्र काय, त्याची काय तळमळ आहे ती दिसून आली. आता आमच्या श्रोत्यांना किंवा इथल्या 27 वॉर्डमधील सर्व मतदारांना, इवन महत्वाचा पार्ट म्हणजे भूमिपुत्रांना तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल त्यांना? ना, मला सगळ्यांना सांगायचंच आहे की आज तुम्ही सगळ्याच भूमिपुत्रांना गृहीत पकडू नका. बदल हा व्हायला पाहिजे. बदल नाही झाला तर एकच माणूस हुकुमशाह होतो, आणि हे त्रिवार सत्य. बदल जर झाला तर लोकशाही जिवंत राहते, आणि ही लोकशाही जिवंत राहण्यासाठी बदल करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःचे अधिकार आहेत, स्वतःची मतं आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही माझ्या पण मताचा आदर करा, मी तुमच्या मताचा आदर करा. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि निवडणुका येत राहतील, निवडणुका जात राहतील. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं बरोबर की मागच्या निवडणुकीत आम्ही विजय शेठचा प्रचार केला म्हणून आमच्यावर रागावणारे हेच आज तेच विजय शेठ त्यांच्याबरोबर बसलेत म्हणून तुम्ही परत मला आता दुसऱ्याच्या बद्दल बोलताय. असं नाही होत ना. कार्यकर्त्याने काय करावं हा प्रश्न आला पाहिजे. तिसरा, ॲज अ ट्रॅव्हल एजन्सी तुम्ही मला साथ दिलीत का? नाही दिलीत, मग मी तुम्हाला साथ का द्यावी? चौथा, माझा जेव्हा बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा धंदा बंद पडला, कारण आता सगळ्यांनी छोटे मोठे सगळ्यांना पाडले आणि एकाच ठराविक कंपूमध्येच हे सगळे धंदे चालले जातात. हे बंद व्हायला पाहिजे, हे एकाच्याचकडे जायला पाहिजे. हे सगळे मी भूमिपुत्र म्हणूनच बोलतोय साहेब. भूमिपुत्रांना पण काही करावं असं वाटतं, पण प्रॉब्लेम असा आहे की नेते तुम्हीच बनणार का? आम्ही कधी नेते बनणार मग? आम्हालाही बनायला पाहिजे, आम्हालाही पुढे यायला पाहिजे, हे मलाही कळलं, म्हणून मी आज तुमच्याकडे आलो आहे. आणि पाचवा लास्ट, कालच एक व्हिडिओ शेअर झालेला आहे, तुम्हीही पाहिला असेल, मोठा व्हायरल झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते नाना त्याच्या मित्राचा सपोर्ट करायला BJPच्या पंडालमध्ये गेलेले आहेत. आता माझा हा प्रश्न सगळ्यांना आहे की जर नानांना तो वेगळा नाही जाऊ शकतो, मग हा भाऊ पण जर त्याच्या मित्राचा सपोर्ट करायला BJPच्या बरोबर गेलाय, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाईट वाटतं? पुन्हा तुम्ही BJP बद्दल म्हणालात, त्यांचा सपोर्ट मी धैर्येंद्रचाच बोलतो, असं नाही. मी धैर्येंद्रचाच बोलतो, पण प्रश्न असा आहे की जर तुम्हाला विकास करायचा आहे तर विकासाचं एक मत असेल ना, तुम्ही एका पक्षाला सपोर्ट कराल, परंतु तुमचा एक जिवलग मित्र आहे, तो तुमचा त्याच्याशी जिव्हाळा आहे, तर तुम्ही तो कोणत्याही पक्षामध्ये असेल तरी तुम्ही त्याचा सपोर्ट करू शकता. आणि त्याच्यावरती म्हणून त्यासाठी तुमच्यावर टीका होणं हे चुकीचंच आहे, 100% चुकीची गोष्ट आहे. आणि आता मी पुढचा सारासार विचार करतो, ह्यांच्या टीकेला ना आता मी कंटाळलो म्हणून मी तुमच्याकडे आलोय की एकदा हे माझं मत सगळ्यांपर्यंत जाऊ दे. म्हणजे सगळ्यांना किती उत्तर द्यायची असं महत्वाचं आहे. एकदा आमच्या थ्रू सगळ्यांजवळ पोहोचले, तुमची तळमळ खूप महत्वाची. हो, त्यामुळे मला हे सगळ्यांना सांगायचं, जर विकास करायचा आहे तर मग परत तेच होणार की कोणाच्या युती आघाड्या काय होत आहेत, कधी होणार, हे कोणाला माहिती आहे. तुम्ही आत्ताचं काय ते बोला, आज मी सगळ्यांबरोबर आहे, पण याचा अर्थ असा नाही मी धैर्येंद्रला आणि BJPला सपोर्ट करतोय. कारण शेवटी BJP आली तर केंद्र आहे, राज्य सरकार आहे, आणि मग नगरपालिका येणार आहे. नाहीतर मग परत आम्ही एवढी वर्ष तेच ऐकतोय की आम्हाला केंद्राकडून निधी येत नाही, तो पास होत नाही, किती वर्ष रखडलेल्या गोष्टी राहतात. ही कशाला? एकदा ठीक आहे, या गोष्टीला काउंटर करताना ते कुठेतरी कमी पडतं असं दिसून येतं. नाही, कमी नाही पडत, ते नेहमी तो एक्सक्यूज देतात. माझं असं म्हणणं, आम्ही तुम्हाला एखादी सत्ता दिली होती एवढी वर्ष, आता एकदा चेंज होऊ देत.
एकदा बदल होऊ देत. जास्तीत पण जास्त बदल इथेही झाला ना, कुठे? आमदारकीलाही बदल झाला, पण आता त्याच्यामध्ये एक नगरपालिकेला पण बघू दे. वर्षामध्ये एवढा काय बदल दिसून नाही आला, असं पण आरोप होत आहेत की बाबा 3 आमदार तुमचे असून पण जे झालं पाहिजे ते नाही झालं पाहिजे असं दिसून येतं. बरोबर. की जे रस्त्यांची कामं झाली किंवा ओके, या सगळ्या त्याच्यावर पण गोष्टी मी झाल्या, सांगतो. त्या गोष्टी नाही झाल्या. साहेब, तुम्हाला 30 वर्ष दिलेत ना आम्ही, काय मी बोलतो तुम्हाला 30 तर तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही 1 पाहिजे. वर्षात जज करायला लागलात का? त्या 1 वर्षात लगेच तुमची आचारसंहिता लागतात. 1 वर्षात काही गोष्टी या वेळ लागणार ना. Pipeline मध्ये असं प्रोसेस असं व्हायला वेळ लागणार ना. आज आम्हाला काय वाटतं, बदल होऊ द्या, जास्तीत जास्त काय आम्ही चुकू ना, पण आम्ही कदाचित बरोबर पण असू शकतो. आम्हाला चान्स बघायला नाही पाहिजे. नाही, चुकू किंवा ते स्वतःचं मत आहे, ते मांडण्याचा अधिकार आहे. ते चुकीचंही असू शकतं, पण ते दुसऱ्यांच्या नजरेमध्ये बरोबर. जे जो तो विचार करण्या, तुमची जे वाक्य किंवा तुमचे जे बोलणं आहे किंवा तुमचे जे म्हणणं आहे ऐकल्याच्या नंतर या 2 बाजू येऊ शकतात. नाण्याच्या 2 बाजू असतात आणि त्या असू शकतात. आम्ही आमच्या श्रोत्यांना पण हेच सांगतोय की महत्वाचा पार्ट असा आहे की सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो आपलं मत परखडपणे मांडू शकतो. आणि हा जो चॅनल आहे, हाक मतदाराची, हा आम्ही स्पेशली मतदारांसाठी काढलेला चॅनल आहे की मतदार कोणीही कॉल केला आम्हाला की आम्हाला काहीतरी आमचं मत मांडायचं आहे, त्यांना आमच्याकडून आमंत्रित केलं जातं आणि त्यांची मत जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि ते मत चुकीचं आहे की योग्य आहे ते श्रोते ठरवतील, परंतु आम्ही ते जज करणार नाही आहोत. परंतु आम्हाला जे काउंटर करता येतील ते आम्ही काउंटर करतो त्यांना. परंतु महत्त्वाचा पार्ट असा आहे की 2 दिवसावरती 15 तारीखला जे निवडणुका आहेत, त्या निवडणुका अशा वळणावर येऊन पोचल्या आहेत की आरोप प्रत्यारोप आहेत किंवा आव्हानं आहेत किंवा सर्व उमेदवार हे चांगले आमिष दाखवत आहेत सगळ्यांना. खूपच. सगळ्या प्रकारची सगळे तंत्र यूज केले जात आहेत. मात्र मतदाराने हा योग्य विचार करून विकासाच्या दृष्टीने तुम्हाला जे तुमचं मत आहे ते प्रामाणिकपणे तुम्ही न विकता, महत्वाचं आहे की तुमचं जे मत आहे हे न विकता तुम्ही ते मतदान केलं पाहिजे आणि योग्य उमेदवारास तुम्ही निवडून द्या अशी आशा करतो. धन्यवाद. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. तुमच्याशी चर्चा करून खूप बरं वाटलं आणि कदाचित माझे विचार हे सगळ्यांपर्यंत पोहोचतील. भूमिपुत्रांना, गाववाल्यांना गृहीत धरू नका. प्रत्येकाला स्वतःची मतं आहेत. मी तुमचा पण रिस्पेक्ट ठेवतो, मी तुमच्याबद्दलही वाईट बोलत नाही, पण याचा अर्थ असा नाही की मी माझी मतं तुमच्यासमोर रोखटोक मांडू शकत नाही. धन्यवाद.